नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास हा आजपासून महागलेला आहे। MSRDCनं टोलच्या दरात 19% वाढ केली आणि त्यामुळे प्रवास आता महागलेला आहे। समृद्धीवरचा प्रवास महागलेला आहे। आजपासून छोट्या चारचाकी वाहनांना नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1080 ऐवजी 1290 रुपये मोजावे लागणार आहेत। तर 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गासाठी सुमारे 55,000 कोटी रुपयांचा खर्च झाला। आता डबघाईस आलेला आहे, त्यामुळे वसुली जोरात होणार। पैसे वसूल केल्याशिवाय महसूल वाढणार कसा? त्यामुळे सामान्य माणसाची लूट होईल। हा याच्यामध्ये गरीब आणि सामान्य माणूस भरडला जाईल। यासाठीची सगळी वाढ सुरू झालेली आहे। आगे आगे देखो क्या क्या होता है। माणसाचं 2 वेळचं जेवणही महाग होईल आणि त्याला हे सगळं टॅक्स भरता भरता त्याचं कंबरडं मोळेल। अशा प्रकारची स्थिती राज्यावर आता दूर नाही, ती परिस्थिती आलेली आहे। तर नवे टोल दर नेमके कसे असणार आहेत आपण तेही पाहूया। कार किंवा हलकी वाहनं यांना आधी 1080 रुपये इतका टोल लागत होता, आता तो 1290 रुपये इतका टोल लागणार आहे। व्यावसायिक वाहनं, मिनी बस यांना आधी 1745 रुपये इतका टोल लागत होता, आता तो 2075 रुपये इतका टोल लागेल। बस, ट्रक याला आधी 3655 रुपये इतका टोल लागत होता, आता तो 4355 इतका असेल। हा टोल आपण पाहतोय नागपूर पासून ते इगतपुरी पर्यंत संपूर्ण 701 किलोमीटरच्या रस्त्यावर किती टोल लागतोय तो आपण पाहतोय। व्यावसायिक वाहनांना आधी 3990 रुपये इतका टोल भरावा लागत होता, आता तो 4750 रुपये इतका असेल। अवजड बांधकाम, यंत्रसामुग्री यासाठी आधी 5740 रुपये इतका टोल भरावा लागत होता, आता तो 6830 रुपये, 1000 रुपयांपेक्षा जास्त वाढलेला आहे।